हाय नमस्कार. तर मी अलका चितळे. अलका चितळे या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते. तर आपल्या इथं लग्न असल्यामुळे मी तुळजापूर जेजुरी तिकडे गेलेली होते, तर देवावरून आले. तर आपल्या इथं परडी बांधण्याचा हा कार्यक्रम आहे आज. तर चला, आपलं जेवण वगैरे झाले आणि आता आपल्या इथं गोंधळाचा कार्यक्रम आहे. तर चला. तर आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहोत. तर मी काही दुसरी शूटिंग वगैरे घेतली नाही, डायरेक्ट तुळजापूरमधलीच घेतली. तर आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो. त्याच्यानंतरून मस्त तिथं रूम वगैरे घेतला आणि रूम घेतल्यानंतर तिथं आमचे जे भोपी आहेत तर मी त्यांच्याकडून परडी वगैरे घेतलेली आहे. तर मी ना तिथं तर त्यांच्या घरी काही गेलो नाहीत आम्ही, कारण काय होऊन जातं की त्यांच्या घरी मिस्टरांना गाडी वगैरे चालवायची होती. तर मग काय झालं की गाडी वगैरे चालायची असल्यामुळे ते म्हणे तिथं पारड्यावाले ते खूप असतात, तर मग झोप वगैरे होत नाही. तर आम्ही तिथं तुळजापूरमध्येच म्हणजे रूम घेतला होता आणि मस्त मग ते म्हणे माझी झोप पण होऊन जाईल. तर रात्र म्हणजे अशी गाडी वगैरे चालवायची होती. तर मग त्याच्यानंतरून आम्ही त्यांच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कलोळात पानं आंघोळ करता फक्त हातपाय तोंड वगैरे धुतले आणि त्याच्यानंतरून मग आम्ही याच्यामध्ये गेलो, आमच्या गोपी ज्या आहेत त्यांच्या घरी गेलोत. आणि तिथून पुढं गेल्याच्या नंतर ताईंना कॉल केला होता की ताई मी आलेली आहे. तर त्या मला उलटं बोलत होत्या, म्हणे घरी आल्या नाही तुम्ही, तिकडंच थांबल्या मुक्कामी असं तसं. कदमताई ज्या आहेत तर जस्ट त्यांचं जे आहे तर त्यांचं घर मंदिराच्या जस्ट पाठीमागच घर आहे, त्या चिंचीच्या झाडाखाली आणि मंदिराच्या एकदम पाठीमागच्या साईडलाच आहे. आणि त्यांच्याकडे मी परडी माझ्याकडून मला त्यांचंच घर दाखवलेलं होतं आणि त्यांच्याच हातोनी माझ्या हातावर परडी दिली गेलेली आहे त्या ताईंच्या मिस्टरांनी. तर आम्ही जेव्हाही जातो तर त्यांच्याकडून देवीसाठी नैवेद्य वगैरे घेत असतो. आम्ही दुसरीकडून घेत नाही, कारण आम्हाला ते कुंडली घेऊन त्यांचं घर दाखवल्यामुळे आम्ही ते दुसरीकडे घेत नाही. मग कमाल जरी आम्ही दुसरीकडे आम्ही कदमताईच्या हातानेच नैवेद्य वगैरे घेत असतो. परडी तिथं भेटायला नेत असतो. सांगी भेट म्हणून असते, तर दरवर्षी आम्ही जात असतो. तर मागच्या वर्षी काही माझं जाणं झालं नव्हतं, तर न जाणं झाल्यामुळे माझी तब्येत जर आपण कसं आपल्या आई वडिलांकडे दरवर्षी नेमाने जातो, आपल्याला आवड लागते की आपण जायला पाहिजे. तर तसंच आदिमाई शक्ती तुळजापूरची अंबामाता, तिला पण आपल्या मुलीची आवडच लागते की दर्शनाला यायला पाहिजे, असं दरवर्षी नेमाने जायला पाहिजे. ते गोपी जे आहेत तर ते पण बोलत होते तिथले ताई की तुम्ही मागच्या वर्षी आले, तर म्हणजे काही कामानिमित्त माझं जाणं झालं नाही, पण नाही जर गेलं तर आज बाहेर आणि दरवर्षी चैत्र महिन्यात दर्शनाला जाणं म्हणजे तुळजापूरला. तर आम्ही तुळजापूरमध्ये गेलो. त्याच्यानंतर आदिमाईच्या नैवेद्य पाणी साडी चोळी दरवर्षी नियमाने साडी चोळी नैवेद्य देऊन आणि ताटाला भेटून करून आंघोळ येत असते. पण त्यावेळी जसं म्हणजे आम्ही बाहेरच त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत येडेश्वरी इथं. तर हे पाहू शकता येडेश्वरी इथे चालू आहे दर्शनाला आपण लागलेलो आहोत. तर आता इथून आम्ही जाणार आहोत याला जेजुरीला. तर माझा ब्लॉग असे बघत चालत जातो. तर नवीन नवीन तुम्हाला माझे ब्लॉग येत जातील. माझ्या एडिटिंग होतं तर काही असू दे समजून मला ताई दादा आणि वहिनी. तर मग आम्ही पोहोचलेलो आहोत आता जेजुरीमध्ये. तर जेजुरीमध्ये पोहोचल्यानंतर मला मस्त असं ताट वगैरे करून दिलं त्यांनी. मग त्याच्यानंतरून मी करामाईला पूजा वगैरे केली. तर आणि दादा बोलले, तिथले दादाच त्या जे पूजा वगैरे करतात ते दादा आणि माझे मिस्टर हे एकदम मित्रच आहेत आणि मित्र असल्यामुळे त्यांचे एकदम जवळचे घरचे रिलेशन आहेत. तर मग आम्ही त्यांच्याकडे दरवर्षी बी जातो, तर आम्ही त्यांच्या इकडूनच पूजा वगैरे करत असतो. तर त्याच्यानंतरून मग त्या दादांनी सांगितलं करामाईला पण एक पत्रिका द्या. तर आपल्या दादाचं लग्न असल्यामुळे तर मग करामाईमध्ये पण एक पत्रिका सोडली त्यांनी. मग मस्त करामाईची अशी पूजा वगैरे करून घेतली, मस्त पत्रिका वगैरे करामाईला दिली. त्याच्यानंतरून पूजा पाठ झाली. त्याच्यानंतरून आम्ही नवीन देव वगैरे नेलेले होते, नवीन देव घेतलेले होते. तर म्हणलं चला देवाची पूजा वगैरे करायची होती.
तर मस्त करामाईची पूजा झाली. सकाळी सकाळी आम्ही सकाळी लवकरच गेलेलो होतो. म्हटलं गर्दी वगैरे असं, चैत्र महिना असल्यामुळे गर्दी वगैरे असते तिथं. आणि शेवटचा टायमिंग असल्यामुळे महिन्याचा आखरी दिवस, तर त्याच्यामुळे काही एवढी गर्दी वगैरे काहीच नव्हती. तर मी अगोदर पूजा करून घेतली, पत्रिका वगैरे करामाईमध्ये सोडली. आणि त्याच्यानंतरून आपलं ताट जे आहे, तर ताट मी मस्त थोडंसं वल्ल केलं नॉर्मली. आणि त्याच्यानंतरून पूजा वगैरे केली. खंडेराव महाराजांना पण आपल्याला आमंत्रण, आधी गणपती बाप्पाला आम्ही आमंत्रण दिलं. त्याच्यानंतरून करामाईला खंडेराव महाराजाला पण आमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. तुळजापूरच्या आदिमाई शक्ती, येडेश्वरी आणि जेजुरीचे खंडेराव, करामाई. तर म्हटलं चला एवढं लांबून गेलो आहे तर सगळ्यांना आमंत्रण आपण त्यांना देण्यासाठीच गेलेलो होतो आणि दर्शनासाठी पण गेलेलो होतो. आणि त्याच्यानंतरून आता लग्न झाल्यानंतर पण आम्ही जाणार आहोत. तर आता आम्ही ज्या वेळेस जाणार आहोत तर आम्ही नव्याच गडावर जाणार आहोत, तर जुन्या गडावर काही जाणार नाही. तर आपली करामाईचं चालू आहे. तर पूजा वगैरे झालेली होती माझी, पण तरी अजून त्या ताई बोलल्या चला चला. तर मग त्या ताईंच्यासोबत मी अजून एक वेळा गेले. तर त्या ताई बोलल्या की मी नाही येत शूटिंगमध्ये, मला नको आहे. तर म्हटलं ठीक आहे. मावशी होत्या त्या वयस्कर बिचाऱ्या, तर त्यांना हाताला धरून मी नेलं करामाईमध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी दर्शन वगैरे घेतलं. मग त्यांनी काही शूट घेतलं नाही. म्हटलं चला, तर मीच मग माझंच घेतलं. म्हटलं डबल टिबल आलं आहे, तर मग काही म्हटलं चला जाऊ द्या, आता काही अडचण नाही, चला असू द्या. तर मस्त वाटलं करामाईमध्ये. मी म्हणजे असं पाण्याची भीती वाटते मला, पण ह्यावेळेस खूप भारी वाटलं. आणि गर्दी वगैरे काही एवढी नव्हती. तर प्रत्येक देवाच्या ठिकाणी, आणि मिस्टरांना तर लई प्रेम आलं होतं. तर त्या एवढ्या वेळात तर आले कुठून हातामध्ये फोन शूटिंग काढण्यासाठी. तर मला आवाज दिला नाही. तर त्यांना तर लई फोनचा कंटाळा, त्यांना कधीच असं उल्हास नसतं की व्हिडिओ काढण्याचं म्हटलं तर त्यांना एकदम दुश्मनी असते त्यांची. पण मग चला असू द्या, खंडेराव महाराजांनी काही बुद्धी दिली असेल त्यांना. तर मग घेतली थोडीशी त्यांनी शूटिंग. चला आणि मस्त करामाईमध्ये खूप भारी वाटत होतं. उन्हाळा दिवस असल्यामुळे चैत्र महिना, तर भारी वाटत होतं. मी तर खूप असं एकदम आतमध्ये पाण्यामध्ये गेलेले होते. नाही तर पाण्याची मला तर खूप भीती वाटत असते. पण देवाच्या कृपेने काही भीती वगैरे काही वाटली नाही. एकदम मी मस्त असं करामाईमध्ये भरपूर लांब गेले पाण्यामध्ये, पण आनंद, उत्सव आणि एकदम फ्रेश वाटत होतं, भारी वाटत होतं. तर पाहू शकताय ते आपलं आहे करामाईचं पूर्ण म्हणजे पाणी जे आहे, तर पूर्ण करामाई भरलेली आहे पाण्याने. तर किती भारी वाटत आहे पाण्याचं. खंडेराव महाराजाचं खूप सत्व आहे. तर पूजा वगैरे झाली आपली करामाईची. तर आता आपल्याला तिथं गण वगैरे घ्यायचा आहे नवीन देवाचा त्याचा. तर ते पण आवाज येत होते, दादा चहा घ्यायला या, चहा घ्यायला या. म्हटलं चहा नको आहे. तर त्याच्यानंतरून आपली पूजापाठ चालू आहे. पूजा करून आता आम्ही जाणार आहोत गडावर. तर मी शूट घेत होते. तर शूट घेता घेता काय होऊन गेलं होतं, फोन शूट घेताना फोन पण येत नव्हतं व्यवस्थित. नेमकी फोन तीनदा यायचा घरून. तर मग म्हटलं आता काही सगळा प्रॉब्लेमच झाला. तर मग मी फोन ठेवला. त्याच्यानंतर ते दादा बोलले ताई तुम्ही नका घेऊ, वहिनी मीच घेतो, थांबा म्हणे. मग त्या दादांनीच शूट वगैरे घेतला.
तर करामाईमध्ये मस्त अशी पूजा वगैरे झाली, आरती वगैरे झाली. त्याच्यानंतरून त्या दादाने असं खूप सुंदर असं खंडेराव महाराजाचं नाव काढलं. तर खूप मस्त वाटलं नाव वगैरे पाहून. तर मस्त भारी वाटलं. तर पाहू शकता इथे खंडेराव महाराजाचं नाव कसं वाटलं तुम्हाला, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर हे मिस्टरांचे जे आहेत तर हे त्यांचे जोडीदार म्हणजे ओळख परिचयाचे जोडीदार आहेत. त्यांचे एकदम घरच्यासारखे त्यांचे रिलेशन माझ्या मिस्टराचे आणि त्यांचे. तर त्याच्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत नवीन गडावर. तर नवीन गडावर पाहू शकतायत तुम्ही आपलं वर चढण्याचं काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये शूटवाल्यांचं चालू होतं की घ्या फोटो काढा फोटो काढा, सारखा त्रास होता. पण चला, ज्यांना आवडतात ते तर काढतच होते. पण मग आम्हाला नाही आवडले, आम्ही तर नाही एवढे काढले. त्याच्यानंतर वर चढलो येतात आणि गर्दी वगैरे तर भंडाऱ्याची उधळ चालू आहे इथं नवीन गडावर. किती प्रसन्न असं मस्त खंडेराव महाराजांचं तुळजापूर जेजुरी वाटत आहे. तर सदानंदाचा थँक्यू. आता आपला कोणाला घ्या. तर त्याच्यामध्ये आमच्या गाववाले दादा पण भेटले. नेमकी नातं निघालं थोडंफार. कसं असतं ना, नातं कुडून पण कुडं पांगलेलं असतं. आणि त्याच्यानंतरून ते दादा भेटले. तर म्हणे कुडलचे काय ओळख, म्हणजे त्यांनी ओळख वगैरे काढली. तर खूप बरं म्हणजे अजूनच ओळख परिचयाचे माणसं कुठं पण भेटतात. नातेवाईक नातं म्हणलं तर कुठं पण. तर नेमकी खंडेराव महाराजाच्या दारामध्ये बिचारे भेटले आणि नातं निघालं बिचारे त्या दादांचं. तर पाहू शकतात एक देवाची लीला असते. कुणी ना कुणी आपलं नातेवाईक तिथं भेटलं म्हणजे एक नशीब म्हणायचं आपलं. चला, तेवढाच आनंद उत्सव. मस्त असं खाली आलो आणि माणसाच्या तिथं मेंढ्या वगैरे होत्या. मस्त तिथं मेंढ्यांच्या पाया वगैरे पडलो. भंडार वगैरे मिस्टरांनी भंडार सगळीकडे मेंढ्यांचा भंडार वगैरे टाकला. आणि त्याच्यानंतरून मग मी म्हटलं मी पाया वगैरे पडून येते, तोपर्यंत तुम्ही माझं शूट घ्या. तर मिस्टरांना तर लई कंटाळा शूटचा, पण घेतला कसं तरी चला. मग त्याच्यानंतर रस्त्याने येताना खूप भूक लागलेली होती. तर म्हटलं कुठेतरी नाश्ता वगैरे करायचा. तर मिस्टर म्हणजे तर मग त्याच्यानंतरून एका ठिकाणी हॉटेल दिसलं. तर मग तिथं मिस्टर बोलले जर तुला भूक लागली तर मग तिथं असं संध्याकाळचा टायमिंग होता. तर मग 5-6 वाजले होते. तर मग म्हटलं आता काय खायचं. तर मग मी म्हटलं मला मिसळच खायची. तर तिथं थोडासा नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो परत प्रवासाला. तर घरी येण्यासाठी निघालो. तर म्हटलं चला मग घरी आल्यानंतर आपल्या तुळजापूर जेजुरी वगैरे केल्यानंतर आपल्या घरी सवसणी वगैरे घालायच्या होत्या आपल्याला. तर ती पण धावपळ चालू होती. तर म्हटलं चला पाहुण्यांना फोन वगैरे करायचा त्याचा. तर मग त्याच्यानंतरून आम्ही पुण्यावरून येता आम्हाला रांजणगावचे गणपती बाप्पा तिथं पण दर्शनाला जायचं होतं. तर रांजणगावच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं असं मस्त. तर तिथं मंदिराचं काम वगैरे चालू असल्यामुळे तर आमचं काही दर्शन आतमध्ये झालं नाही. जे दर्शन घेतलं आम्ही तर स्क्रीनवरूनच घेतलं. आतमध्ये अलाउड नाही जायला. तर 4 महिने ते म्हणे मंदिर बंद राहणार आहे. तर ज्यांना यायचं भाविक भक्त तर तुम्ही ते स्क्रीनवरच दर्शन घेऊ शकतात. तर म्हटलं ठीक आहे काही टेन्शन नाही. तर त्याच्यानंतरून मग आपल्या इथं आल्यानंतर मंगळवार आला. तर मंगळवारी 2 दिवस आड तर मग त्याच्यानंतरून मग आपल्या इथं परड्या भरायचा कार्यक्रम होता. तर मग माझ्या गुरुला बोलवलं मी. तर गुरु जे आहेत तर हे पण आमच्या नात्यामधूनच आहेत. आणि दुसरी गोष्ट माझे वडील ते बोलले माझ्या वडिलाच्या आणि आईच्या त्यांच्या हिशोबानेच त्यांना मी गुरु केलेलं आहे. कारण माझे वडील बोलले की आपल्या जे माहितीतलं आहे तर आपल्याला जी काही गोष्टी तर आपल्या इथल्याच गुरु करायला पाहिजे. तर माझे वडील जे म्हणतील तेच. तर मग आमच्या नात्यामधून असल्यामुळं मी त्यांनाच गुरु केलेलं आहे. मला काही जास्त एवढं माहिती नाही त्याच्यामधलं. तर जे आमच्या घरच्या लोकांना जे माहिती त्या हिशोबानेच मी गुरु. आणि आमचे गुरु असे तर कधी कोणाकडून जास्त कधी काही मागत पण नाही. तर आमचे गुरु साधे भोळे आणि एकदम साधे भोळे असल्यामुळे भरपूर त्यांच्या जवळजवळ कितीच गुरु लेखी आता जवळजवळ
50 गुरुलेकी असतील, पण त्या कधी कोणाला तोंडाने आणि भांडून कधीच काही मागत नाहीत की मला हे घ्या की ते घ्या, असं काहीच नसतं त्यांचं. त्या ज्याला सहकुशीने ज्याला जे द्यायचं ते सहकुशीने त्याच्यात मान्य करून घेतात. कुणी साडी नेसा किंवा नका नेसू त्यालासुद्धा म्हणत नाहीत की मला साडी का नाही एवढी भारी घेतली, हलकीच का घेतली. ते म्हणतात ठीक आहे बाई, तुझ्या हिशोबाने तुझ्या परिस्थिती अनुसार असं बोलतात त्या. पण गुरु आमचे खूप चांगले आहेत. आणि ही जी ताई दिसत आहेत ना, ही पण त्यांची गुरुलेखच आहे. तर माझ्या जे बी कोणी माझे व्हिडिओ बघतायत, तर माझ्या व्हिडिओ बघणाऱ्या ताईंना आणि गुरुभावांना, गुरु बहिणीला, आराधी लोकांना, जे बी कोणाच्या हातू माझा व्हिडिओ पडू कोणाच्या पण, तर त्यांना सर्वांना माझ्याकडून आई राजा उदे. तर काही गोष्टीमध्ये माझ्याकडून चुकी होती, तर चुकीमध्ये थोडीशी मला माफी असावी. कारण मी पण थोडीशी म्हणजे एवढी आयडिया नसल्यामुळे माझ्याकडून चूक होऊनच जाते. पण तुम्ही मला सहकार्य थोडं नक्कीच करा. तर चुकी झाल्यामुळं आणि जर काही चुकलेलं असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. तर माझी गुरु आई ते आतमध्ये आले, त्यांना वाटलं खूप प्रसन्न वातावरण वाटलं घरामध्ये. देवाला भांडावा, सगळ्या भांडावला कपडे आपल्याला सगळ्या काय करायचे तुम्ही बाहेर जायचे भांडाराही जायचे असं चालेल. थोडा भांडारात खोबरवून जायचे. तर आपली मस्त तळी वगैरे अगोदर पळड्या भरायच्या अगोदर तळी वगैरे उचलून घेतात. तर मग तळी वगैरे त्यांनी उचलून घेतली. त्याच्यानंतरून आपण आता परड्या भरायला सुरुवात केलेली आहे. तर परड्या भरण्याचा कार्यक्रम म्हणजे तुळजापूरला गेल्याच्या नंतर तर परड्या भराव्याच लागतात, हे तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. तर मग मी असं मस्त परड्या भरण्यासाठी 5 प्रकारचे 5 धान्य घेतले. त्याच्यानंतरून नारळ घेतलं. त्याच्यानंतरून हार, वेणी, गजरा. आणि आमच्या इथे ना असं मस्त प्रसन्न असं मंदिर आहे तुळजापूरच्या आदिमाई शक्तीचं. आणि तिथं पण साडी चोळी, तुळजापूरला पण गेल्याच्या नंतर साडी चोळी आईला, परत निवेद्य भोपीच्या तिथून. आणि त्याच्यानंतरून अजून येडेश्वरीला पण साडी चोळी मी जाताना घरूनच घेऊन गेलेली होते. आणि इथं आल्याच्या नंतर पण वटीचं साहित्य जे आपल्याला लागतं ते पूर्ण मी पळड्या भरायला नीलपेंट, मेहंदीचा कोन, परत अजून कंगा, आरसा, पोत, नागिनीचे विडे, म्हणजे जे आपलं साहित्य जे आहे तर टिकली, बांगडी सगळं टोटल जे आपलं असतं ते मी पूर्ण घेतलं परड्या भरण्यासाठी. तर आदिमाई शक्ती पीठ, मीठ, तर हे जे आहे परडीमध्ये तर ते मी सगळं आठवण करून परड्या भरण्यासाठी सगळं साहित्य आणलेलं होतं. तर ज्यावेळेस मी परड्या भरते तर त्या सगळ्यांना मस्त असं आनंद उत्सव वाटतो की ते म्हणतात परड्या खूप छान भरते तू, सगळ्या काही गोष्टी आठवण एवढी करून. तर आदिमाई शक्ती मी तिच्या परड्या आज तिचं ताट भरलं. आई अंबा माता माझी कुलस्वामिनी तुळजापूरची आदिमाई तुमची आमची तुम्हा आम्हा सर्वांना सुख समृद्धी सुखाचं ठेवू आदिमाई शक्ती. आणि आपल्या सर्वांना पाहू, माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण सगळे त्यांचे काम आदिमाई शक्ती सगळ्यांचे मनापासून त्यांचे काय काम असतील ते पण आई पूर्ण होऊ दे आणि माझं पण होऊ दे त्यांच्या पाठीमागं. तर आई अंबे मातेचं मी ताट भरलं, आपण भरलं 2 हातांनी, आदिमाई शक्ती देईन आपल्याला 4 हातांनी.
आईचं आपण किती केलं तर कमीच असतं आणि त्याच्यानंतरून आपली तुळजापूरची आदिमाई शक्ती आपल्याला कोणत्याही गोष्टीत कमी पडून देत नाही. ती साक्षात आपल्या दारामध्ये आपल्या रक्षणासाठी आदिमाई शक्ती, तुळजापूरची आदिमाई शक्ती, येडेश्वरी, दत्त गुरु महाराज हे आपल्यासाठी रक्षणासाठी जरूरच असतात. त्याच्यामुळे देव एक काम कमी राहिलं तर चालेल, पण देवाचं वेळेवर व्यवस्थित झालेच पाहिजे. आणि झाल्याच्या नंतर आपल्यालाही देव कधीही आपल्याला कोणत्याही गोष्टीत कमी पडून देत नाही. तर मी दरवर्षी म्हणजे तुळजापूरला जात असते. गोंधळ वगैरे दरवर्षी नेमाने 5 पारड्या भरीत असते. आणि मला नाही भरल्या चैत्र महिन्यात, तर मग मला असं थोडंसं हे होतं की आईला आपण गेलो का नाही. आणि आई आपल्याला जर चुकी झाली तर आई तिथं माफी करतच नाही. करती कसे, ते ज्या वेळेस आपल्याला चांगला त्रास देते आणि नंतरूनच माफी करते. कारण आपल्या लक्षात पण आलं पाहिजे की आपण चुकी काय केलेली आहे. तर मी गेलेली नव्हते तुळजापूरला, तर माझं तर म्हणजे जवळ 1.5 वर्ष माझं पूर्ण अंग चमकत होतं. गुरु आईने सांगितलं, घरून फोन आला की तुझं दुखतं आहे तर तुझ्या गुरु आईला विचारून बघ. तर मी गुरु आईला विचारलं, तर गुरु आईने सांगितलं 1.5 वर्ष झालं तू तुळजापूरला गेलेली नाही. तर माझ्या काही कामानिमित्त मिस्टर पण ऐकत नव्हते की हा म्हणे तेच करायचं, आता सारखं तुळजापूरला जायचं. पण कसं असतं, काही गोष्टी ना आई ज्या वेळेस चांगला झटका दाखवते त्यावेळेस सगळ्यांचे कान आणि डोळे उघडतात. तोपर्यंत कोणाच्याही लक्षात येत नाही. तर त्याच्यानंतर गजरे, वेण्या मी या मस्त आणलेल्या होत्या. तर गजरे आणि वेण्या नसल्या तर परड्या भरण्याला तरी काय, ते मान जो आहे तर तो आदिमाई शक्तीला देवाच लागतो. तर पाहू शकतायत, तर परड्या भरण्याचं काम चालू आहे. निवेद्य वगैरे झाले आमचे. त्याच्यानंतर माझ्या गुरुआईला खूप लांबून यावं लागतं. 4 ते 5 तासाचा आमचा प्रवास आहे तर इकडे येण्याचा. तर मस्त ते सकाळीच बसलेल्या होत्या. तर त्या म्हणे आम्ही खूप थकलोत, खूप लांब राहतो तुझ्यामुळे आम्हाला की एवढ्या लांब यावं लागलं. आणि त्याच्यानंतर आमच्या इथल्या सवसनी मी काही बोलवलेल्या होत्या. तर मग मी 5 सवसनी वगैरे बसवल्या, मस्त चौरंग वगैरे मांडले. तर ती संबळवाल्याची ताई आहे ती पण बसलेली होती तिथं शेजारीत. पण मग मी 5 सवसनी अगोदर सांगितलेल्या होत्या. म्हटलं आपली कसा रूम थोडा छोटा येतो, तर म्हटलं चला त्याच्यानंतर 5 जणीला बसवलं. चौरंग मांडल्यामुळे तर अजूनच जागा कमी वाटत होती, कारण आपला हॉल खूप छोटा आहे. तर असं मस्त डेकोरेशन वगैरे एवढं खास दिसत नाही आहे तुम्हाला. रांगोळी वगैरे काढली, चौरंग ठेवले. त्याच्यानंतरून मग जागा थोडी कमी वाटली आहे. तर आमच्या इकडच्या तिकड्या देवाच्या सगळ्या अशा गप्पा वगैरे चालू होत्या. तर आमच्या इथल्या ताई म्हणत होत्या तुम्हाला परडे आहे, मला माहिती नव्हतं, तुमचा कार्यक्रम मला बघायचा आहे. तर मी त्यांना सांगितलं मी दरवर्षीच करते, तुम्हाला मी दरवेळेस बोलवते पण तुम्ही येत नाही माझ्याकडे. तर ताई बोलल्या. तर मस्त रांगोळ वगैरे काढून झाली. त्याच्यानंतर फुलाची थोडी सजावट जास्त करायची होती. फुलं वगैरे मी खूप आणलेली होते, पण काय झालं की जागा पण कमी आणि खूप उशीर झाला होता. तर कोणत्याही कामाला ज्या वेळेस आपण काम कोणतंही हाती धरतो तर दुसऱ्या कामामुळे मला वेळ झाला.